लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वडोद बाजार पोलिसांनी जप्त केलेल्या देशी दारूच्या बाटल्या केल्या नष्ट। मुख्यमंत्री यांची महत्त्वाकांक्षी योजना 100 दिवस अंतर्गत कार्यवाही। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या वडोद बाजार पोलिसांनी जप्त केलेली देशी दारू नष्ट केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री तालुका वडोद बाजार पोलिसांनी दारूच्या गुन्ह्यात जप्त मुद्देमाल एकूण 856 दारूच्या बाटल्या ज्याची किंमत 1 लाख या बाटल्या मुख्यमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी योजना 100 दिवस अंतर्गत सदर कार्यवाही करून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बीडकर यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे, मोहरील मोरे आदी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.